नमस्कार मित्रांनो, मी अनिल वाघ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो। तर आजचा विषय आहे 13 राज्यामध्ये लोन मोरेटोरियम मिळाले का। तर लोन मोरेटोरियममध्ये जी 13 राज्य आहेत त्यामध्ये आपल्या राज्याचं नाव आहे का, त्या लिस्टमध्ये आपल्या राज्याचं नाव आहे का, किंवा थंबनेलमध्ये सुद्धा हेच पाहून तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहायला आला असाल की आपल्या राज्याचं त्या लिस्टमध्ये नाव आहे का पाहावं, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा घेता येईल, बरोबर आहे ना। तर आपण त्याच्याबद्दल आता सविस्तर माहिती घेऊया की मोरेटोरियम देतात त्याच्या मागची काय प्रोसेस आहे, त्याच्या मागे ती कोणी द्यायचं, त्याच्या मागे आदेश कोणाचा असतो आणि बँकांना मोरेटोरियम देण्याची मुभा देण्यासाठी परवानगी कोण देतं। तर याबद्दल आपण आता सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी जर ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण ह्या फायनान्स रिलेटेड अशा नवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट्स मी प्रत्येक वेळी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असू दे, अगर ती सरकारी बँक असू दे अगर प्रायव्हेट बँक असू दे, आपल्या माहितीप्रमाणे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही खूप महत्त्वाची बँक मानली जाते। ती पूर्ण देशभरात चालते। तसंच प्रायव्हेट सेक्टरमधील बँक म्हटलं तर HDFC जी बँक आहे ती सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टरमधली देशामधली बँक आहे। ती सुद्धा सर्व राज्यामध्ये काम करते। असं कुठलं राज्य नाही की तिथं HDFC नाही किंवा SBI नाही, या सर्व बँका तिथं जाऊन पोहोचलेले आहेत। तरी सुद्धा ती सरकारी बँक असू दे किंवा प्रायव्हेट असू दे किंवा ती कितीही मोठी असू दे, त्यांना जे लायसन भेटलेलं आहे हे लायसन फक्त रिझर्व्ह बँकच देते। भारतातील कुठलीही बँक असू द्या, त्याला लायसन हे फक्त रिझर्व्ह बँकेचंच असतं। त्यामुळं त्या बँकांना सुद्धा, सरकारी असो खाजगी, त्यांना सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स खालीच त्यांना काम करावं लागतं, त्यांच्या अंडर खालीच त्यांना काम करावं लागतं। त्यांचे जसे निर्देश असतील ते निर्देश त्यांना पाळावेच लागतात। तर बँकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बँकांच्या बाबतीत कुठलाही निर्णय तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार नाही काढू शकत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, बँकांच्या वरती जे निर्णय रूल्स अँड रेग्युलेशन्स जे निघतात ते पूर्णपणे RBI काढतात। तर मित्रांनो, ही जी मोरेटोरियमची जी संकल्पना आहे ती सर्वसामान्य लोकांना पहिल्यांदाच मागल्या वर्षीपासून आपल्या सर्वांनाच ती समजलेली आहे। परंतु ही जी मोरेटोरियमची जी संकल्पना आहे म्हणजे हप्त्यामध्ये काही महिन्यांची स्थगिती, ही संकल्पना खूप आधीपासून सुरू आहे बरं का। ही काय आत्ता आली नाही, हे लॉकडाऊन लागलं म्हणून केंद्र सरकारनं दिली असं नाहीये, म्हणजे राज्य सरकारनं केंद्र सरकारनं ही जी दिली हे असं नाहीये। ही जी मोरेटोरियमची जी संकल्पना आहे ही खूप आधीपासून प्रचलित आहे। अगोदर हे मोठ्या व्यावसायिकदारांनाही मिळायची, ती आता सर्वसामान्य नागरिकांना मागच्या वर्षी आपल्याला भेटली। परंतु आधी सुद्धा ही मिळायची, कारण मोठमोठे व्यावसायिकदार म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आल्या म्हणजे त्यांना तसं कर्ज पण द्यावं लागणार। कुठलीच कंपनी अशी 100% फंडिंग एका माणसाच्या फंडिंगवरती उभी राहत नाही, त्यासाठी बँकेचं कर्जही घ्यावंच लागतं। तर बँकेचं कर्ज आलं म्हणजे बँकेचं कर्जाची परतफेड सुद्धा आली। त्यामुळं बँकेच्या कर्जाची परतफेड करत असताना हे लोन मोरेटोरियम हे वगैरे संकल्पना अस्तित्वात होत्या। तर मागील 2 वर्षापासून आपण पाहतोय की कोरोनाचं हे जे संकट आहे ते पूर्ण जगावरती पसरलेलं आहे। संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था थोडीफार ढासळलेली आहे, भारताची तर पूर्णपणे ढासळलेली आहे। यामध्ये भारताचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आर्थिक व्यवहार पूर्णपणे डबघाईला आलेले आहेत। त्यामुळं सर्वसामान्य लोकांना मागच्या वर्षी 22 मार्च 2020 रोजी जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आलं त्याच वेळेस केंद्र सरकारनं लॉकडाऊन बरोबर मोरेटोरियम सुद्धा देऊन टाकलं होतं। हे जे मोरेटोरियम आहे हे पहिल्यांदा 3 महिन्यासाठी दिलं होतं, म्हणजे कर्जाची जी स्थगिती आपल्याला मिळाली होती ती पहिल्यांदा 3 महिने मिळाली होती, त्यानंतर परत आणि 3 महिने आपल्याला वाढवली, म्हणजे असं 6 महिने टोटल आपल्याला मोरेटोरियम दिलं गेलं। तर इथं मित्रांनो एक गोष्ट समजून घेण्यासारखी ही आहे की जे मोरेटोरियम आपल्याला मिळालं ते मोरेटोरियम रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आपल्याला दिलं गेलं होतं। म्हणजे रिझर्व्ह बँकेने असे आदेश दिले बँकांना की तुम्ही तर लॉकडाऊन झालेला आहे, तुम्ही मोरेटोरियम द्या, लोकांच्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्ही मोरेटोरियम द्या 3 महिने। त्यानंतर परत 3 महिन्याचं वाढवलं, त्यावेळेस रिझर्व्ह बँकेने परत निर्देश दिले। पण रिझर्व्ह बँकेला कोणी आदेश दिले असतील तर ते आदेश दिले केंद्र सरकारने। केंद्र सरकारने आदेश दिले रिझर्व्ह बँकेला की तुम्ही मोरेटोरियम द्या, आणि रिझर्व्ह बँकेने परत या सर्व बँकांना परत निर्देश दिले की तुम्ही मोरेटोरियम द्या। तर ही त्याच्या मागची सिंपल अगदी प्रोसेस आहे। आपल्याला जे मोरेटोरियम भेटतं, आपल्याला कर्जामध्ये जी सूट मिळते ती फक्त RBIच्या निर्देशानुसारच मिळते। बँक कुठलीही असो आणि कोणत्याही राज्यात असो, राज्य त्याच्या बाबतीत मोरेटोरियम बाबतीत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही किंवा बँकांना तसा निर्देश देऊ शकत नाही की तुम्ही मोरेटोरियम आम्हाला द्या, असं नाही होऊ शकत। तर आता बँका म्हणायला गेलं तर गुजरातमध्ये पण SBI आहे, महाराष्ट्रामध्ये पण SBI आहे, किंवा पंजाबमध्ये सुद्धा SBI आहे, किंवा HDFC सुद्धा आहे, सगळीकडे आहे। तर एका राज्यानं जर असं ठरवलं, गुजरातने जर असं ठरवलं तर आमच्या लोकांचे जॉब गेलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला मोरेटोरियम द्या, तर ती बँक नाही देऊ शकत। पण जर RBIने त्यांना सांगितलं की द्या, तर ती सर्व बँकांना, म्हणजे फक्त गुजरातमधल्याच नाही तर सगळ्या देशातल्या सर्व बँकांना ती लागू पडतं की त्यांना द्यावं। आता सध्याच्या वेळेवरती जर बोलायचं झालं तर कोरोनाची दुसरी लाट सुद्धा आली ह्याच वेळेला।
त्यानंतर नोकरदारांसाठी उद्योगधंदे थोडे प्रमाणात सुरू ठेवले, त्याच्यावरती काही निर्बंध आणले नाही, परंतु तरी सुद्धा बऱ्याच उद्योगधंद्याच्यावर याचा मोठा वाईट परिणाम झाला. तसेच ज्यांची दुकान आहेत त्यांना दर शनिवार बंद ठेवायचं कंपल्सरी. तसंच सकाळी 7 ते 11 सुरू करा, त्यानंतर पूर्णपणे बंद ठेवा, अशी सुद्धा कंडिशन. म्हणजे त्यांच्या भागामध्ये जसं कोरोनाचे प्रमाण जसं असेल त्याप्रमाणे तसं निर्णय घेणं भाग पडलं सरकारला. यामध्ये सरकारचा सुद्धा काही दोष नाही, परंतु यामुळे काय झालं की नोकरदारांसहित सर्वसामान्य सहित व्यापारी वर्ग सुद्धा यामध्ये भरडला गेला. व्यापारी वर्गाचं सुद्धा तेवढंच हानी झाली, कारण अर्थव्यवस्था ठप्प झाली, देवाणघेवाण थांबली. त्यामुळं देवाणघेवाण थांबली आहे तिथंच. म्हणजे शुक्रवारी जो बिझनेस झाला होता लोकांचा, शनिवार रविवारी पूर्णपणे बंद असल्यामुळं तेवढंच ठप्पच तिथं. परत सोमवारीच, आणि ते पण 7 ते 11 अशा पद्धतीत असल्यामुळं व्यापारी वर्गाला सुद्धा त्याचा मोठा फटका बसला. तर हे असं चालू असताना मित्रांनो 13 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं की एक पत्र लिहिलं केंद्र सरकारला की ह्या मॉरेटोरियमचा तुम्ही जरा पुनर्विचार करावा, ह्या मॉरेटोरियम बाबतीत एखादा निर्णय तुम्ही पुन्हा एकदा घ्यावा, त्याची विनंतीवजा एक अर्ज त्यांनी केंद्र सरकारला दिलेले आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे केरळचे अर्थमंत्री आहेत डॉक्टर TS थॉमस आयसॅक यांनी केंद्रीय अर्थमंत्री आपल्या भारताच्या श्रीमती निर्मला सीतारामन यांना पत्र एक लिहिलं की त्या पत्रात त्यांनी असं नमूद केलं की आता सध्याचे कोरोनाचे दिवस अतिशय वाईट चाललेले आहेत, प्रत्येक ठिकाणी कोरोनानं धुमाकूळ घातला. त्यामुळं जे राज्य सरकार आहे ते सगळं राज्य सरकारचं लक्ष सगळं कोरोनावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे राज्य सरकारने सर्व. आणि आता गोरगरीब जनतेचा सध्या हाल सुरू आहे, त्यांच्यावर वाईट परिस्थिती आलेली, आर्थिक अडचणीमध्ये लोक आहेत. मध्यम वर्गाचे 99% लोकांचे हप्ते कुठले ना कुठले तर असे सुरूच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आता कंबाड मोडण्याच्या वेळेला आलेला आहे. त्यामुळे तुम्ही या मॉरेटोरियम बाबतीत एखादा असा निर्णय घ्यावा आणि मॉरेटोरियम त्यांना द्यावं, अन्यथा सर्वसामान्य लोकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी पत्र आपल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यावेळेस असं बऱ्याच लोकांना असं वाटत होतं, स्वतः मला सुद्धा वाटत होतं की काहीतरी निर्णय घेतील मॉरेटोरियम बद्दल, पण त्यांनी कोणताही असा दिलासादायक सर्वसामान्य लोकांना दिलासादायक असा कोणताही निर्णय घेतला नाही. व्यावसायिक कर्जदारांना त्यांनी 6 महिन्याची मुदत दिली, परंतु सर्वसामान्य लोकांना अजून असा कोणताही निर्णय त्यांनी दिलेला नाहीये. तर जोपर्यंत केंद्र सरकार असा आदेश देत नाही रिझर्व्ह बँकेला की तुम्ही मॉरेटोरियम द्या, तुम्ही असे निर्देश द्या बँकांना सर्व की तुम्ही मॉरेटोरियम द्या म्हणून, तोपर्यंत कोणतीही बँक आपल्याला कर्जामध्ये हप्त्यामध्ये सूट किंवा मॉरेटोरियम ही गोष्ट देऊ शकत नाही. आणि जे दुसरे काही लोक सांगतात सर्व चुकीची माहिती आहे, कारण डेली अपडेट्स मी पाहत असतो. तर यामध्ये अशी कुठली अजूनपर्यंत तरी अशी अपडेट आलेली नाही की मॉरेटोरियम द्या. जर आली तर मी तुम्हाला नक्की सांगेनच, पण सध्या तरी आता कोणतीही नाहीये. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि मॉरेटोरियमच्या बाबतीतलं तुमचं काय जर अजून शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचं समाधान नक्की करेन. तर भेटूया पुढच्या माहितीयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.